फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काय गरज होती मध्ये यायची? बघितलं ना किती लागलंय. अशा जखमांची सवय आहे मला. तुझ्यामुळे मिळालेली काय पहिली जखम नाही. अशा जखमा नसल्या ना तर मलाच चुकल्यासारखं व्हायला लागलंय. प्लीज गो फॉर्मॅलिटी. या जखमांचं मला काही वाटत नाही. तुम्हाला त्याचं काही वाटत नसलं तरी जखम खोल आहे. औषध लावून घ्या. खूप त्रास होत असेल. कार्तिकी, मला जखम झाली आणि त्याचा त्रास तुला समजावा असं नातं आपलं उरलेलं नाहीये. ते नातं कधीच संपलंय काय? इनफॅक्ट मेलंय. अशा जखमांवरती तू औषध लावशील का? पण मनातल्या जखमेचं काय? कोणाला दाखवू शकत. जा प्लीज, ते औषध ठेवून दे. बस माझी काळजी असं काही दाखवायची गरज नाहीये. ही नाटकं बंद कर कार्तिकी. कारण तुझा खरा चेहरा मला चांगलाच ठाऊक आहे. तुमचे गैरसमज दूर व्हावेत अशी खूप इच्छा आहे माझी, पण ते शक्य नाही. नाईलाज आहे माझा. नाईलाज? कार्तिकी, तुझ्या प्रत्येक चुकीवरती नाईलाजाचं पांघरुण घालण्याची अगदी सवयच झाली ना. अगदी पहिल्यापासून. तुमचा राग मी समजू शकते, पण एक दिवस सावळ्या नक्की हे सगळे गैरसमज दूर करेल. कार्तिकी, सावळ्याचं नाव घेऊन उगाच त्याला बदनाम करू नकोस. ठीक आहे, तो विषयच नको. उगाच तुमची चिडचिड. पण थँक्स, तुम्ही माझ्या बाजूने बोललात. सगळ्यांशी भांडलात. राणेशची वाद घातला. तुम्ही माझ्यासाठी इतकं केलं, त्यासाठीच. एक मिनिट. हे मी तुझ्यासाठी केलेलं नाहीये. हा जर का तुझ्या मनात गैरसमज असेल तर तो पहिल्यांदा काढून टाक. हे जे काही मी केलंय ते फक्त कंपनीसाठी आणि पार्थसाठी. पार्थ माझा खूप चांगला मित्र आहे. मला माहिती आहे जे काही घडले त्यात पार्थचा, कंपनीचा किंवा तुझाही इनफॅक्ट काही संबंध नाही. कार्तिक, एक लक्षात ठेव, तुझ्या जागी इतर कोणीही असताना तरी मी हेच केलं असतं. उद्या कुठल्याही प्रकारे कंपनीची बदनामी झालेली मला चालणार नाही. आणि त्यात कंपनीचं, पार्थचं, कर्मचाऱ्यांचं, आमच्या सगळ्यांचंच नुकसान आहे. आणि मला कोणाचंही नुकसान होऊ द्यायचं नाही. मी जे काही केलं ते पार्थसाठी. याचं तुझ्यावरती खरं प्रेम. काय आहेस हे मला ठाऊक आहे. तरी मी त्याच्या या भावनेचा एक मित्र म्हणून आदर करतो. कार्तिकी, तू पार्थला फसवतेस. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी. असो, मला काय करायचं, कारण मला त्याशी काहीच घेणं देणं नाही. मला एवढंच कळतं की या क्षणाला कंपनीच्या भल्यासाठी जे काही आहे ते मला करायला पाहिजे आणि ते मी करणारच. तुमचं सगळं म्हणणं पटतंय मला, पण का हट्ट करताय? लागलंय तुम्हाला, रक्त व्हायलंय. औषध तर लावून घ्या. त्याची काहीही गरज नाहीये.
वाहू दे ती जखम. जखम ताजी राहिलेलीच बरी. जखमीवर जर का खपली आली ना, तर जखम करणाऱ्याची चूक विसरायची इच्छा होते. आणि मला सर, इन्स्पेक्टर साहेबांनी बाहेर बोलवले. आलोच, त्यांना थांबायला सांग. कार्तिकी, मी इतरांसमोर तुझ्याशी जे चांगलं वागतो ना, त्याचा प्लीज गैरसमज करून घेऊ नका. तो माझा नाईलाज आहे. तुझ्याबद्दल माझ्या मनात काय भावना आहेत हे तुला चांगलंच माहिती. असे का करता तुम्ही पद्मनाभ? बोलताय आणि वागताय, सगळ्यांसमोर माझा बचाव करणारे तुम्ही आता मात्र इतके कठोर वागलात. काय समजू मी? तुमचं खरं रूप तरी काय आहे? जे मला दिसतंय ते, की जे मला जाणवतंय ते? पाठवलं सगळ्यांना? सर्वांना पाठवलं ना? हा इन्स्पेक्टर साहेब बोला. हां, सर्वांची आम्ही इथं तपासणी केलेली आहे. सर्वांची चौकशी झाली आणि अन्नाचे नमुने घेतलेत. ते टेस्ट करून आम्हाला लवकरच मिळतील. पण तरी तुमचा अंदाज काय? पूर्ण चौकशी झाल्याशिवाय आणि रिपोर्ट्स आल्याशिवाय आता नक्की काही सांगणं अवघड. पण ह्या केसमध्ये अन्नात भेसळ झाल्याचं दिसतंय. हे कोणी मुद्दाम केला असेल की? मी म्हटलं ना, आता नक्की काही सांगणं अवघड. अजून बरीच चौकशी करावी लागेल. जो आचार्य जेवण बनवत होता त्याची जबानी अजून बाकी आहे. का? आय मीन त्याची जबानी का नाही घेतली तुम्ही? अहो, त्याचा आता कुठेच पता नाहीये आणि त्याच्याविषयी कोणालाही माहिती नाही. काय लोक बोलतात तो सकाळी आला होता, पण आला तर होता, पण गेला कुठे? त्याचाच शोध घ्यावा लागेल. डॉक्टरांचा रिपोर्ट येईलच लवकर. हळूहळू सर्व काही क्लिअर होईल. इन्स्पेक्टर साहेब, चौकशी सखोल झाली पाहिजे. हो, ऑफकोर्स. आणि आरोपीला शिक्षाही झालीच पाहिजे. थोडी माहिती लागेल, तर तशीच काय गरज पडली तर तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. आणि हो, आंदोलनासाठी आलेल्या सर्वांना आम्ही पांगवलंय. इनकेस काय प्रॉब्लेम झाला तर आम्हाला कळवा. शुअर. चला. आचार्य कुठे गेला? कारस्थान कोणाचं? राणे? सगळं व्यवस्थित पार पडलंय. त्या आचार्याला किडनॅप केलंय ना व्यवस्थित? हो. कुठे कुठे ठेवलाय त्याला? आपल्या अड्ड्यावर. तो तिथून सुटूच शकणार नाही. ठीक आहे, पण नजर ठेवा त्याच्यावर. त्याचं काय करायचंय ते नंतर ठरवू. पण नक्की विचार काय केला तुम्ही साहेब? विचार? फारसा विचार केला नाही, पण करू. त्याचं काय करायचंय, कधी करायचं ते ठरवू. पण एक लक्षात ठेवा, हे सर्व प्रकरण त्या पद्मनाभवर शेकलं पाहिजे. बस, कुठल्याही परिस्थितीत त्याचं लीडरपद काढून घ्यायचंय मला. आणि मला युनियन लीडर व्हायचंय. काय? हो हो हो. काय करताय नंदी बैलासारखी मान हलवत्या? बुगू 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 बुगू. लागा कामाला. पद्मनाभ, काय म्हणाले इन्स्पेक्टर? इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्याशिवाय काहीच सांगता येणार नाही म्हणाले. पण त्यांना असा संशय आहे की अन्नात कोणीतरी काहीतरी नक्की मिसळलं असणार. अरे देवा, फूड पॉइझनिंग असेल असं तर वाटलं होतं, पण कोणीतरी मुद्दाम हे सगळं. पुराव्याशिवाय काहीच सांगता येणार नाही. पण आपले माजी युनियन लीडर
राणे, मला त्यांच्यावर संशय आहे. पोलिसांना त्यांच्या विरोधात काही पुरावे वगैरे? नाही, अजून मिळाला नाही, पण मिळेल. सध्या कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर होणं जास्त महत्वाचं आहे. मला वाटतं आपण त्यांना परत जाऊन हॉस्पिटलमध्ये भेटावं. डॉक्टरांनाही विचारूया हे सगळं नक्की कशामुळे झालं. ठीक आहे. एक मिनिट. हा बोल. भाऊजी कुठे आहात तुम्ही? आणि तिकडे नेमकं काय झालंय? टीव्ही वरती दाखवतात ते सगळं खरं आहे का? हो, इनफॅक्ट त्यापेक्षा जास्त सिरियस आहे. अगं इथे काही वर्कर्सला विषबाधा झाली आहे आणि बरीचशी लोक सिरियस आहेत. अरे देवा, भाऊजी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना झालाय? अहो, आई खूप टेन्शन मध्ये आहे. मग आजपासून तुम्हाला फोन करण्याचा आम्ही विचार करत होतो, पण तुमचा फोन आला नाही म्हणून शेवटी तुम्हाला फोन केलाच. नाही नाही, बरं झालं तू फोन केलास. आईला सांग की काही काळजी करू नकोस. बरं, मी इथनं आता हॉस्पिटलमध्ये चाललोय, त्यामुळे बहुतेक तिकडे रेंज असेल नसेल काही सांगता येत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. तुमच्याशी बोलणं झालंय हे कळल्यावरती आईंना बरं वाटेल. बरं, तुम्ही प्लीज काळजी घ्या तुमची. ठीक आहे, चल ठेवतो. ठीक आहे. मला वाटतं आपण आधी कर्मचाऱ्यांशी बोलूयात आणि मग हॉस्पिटलमध्ये जाऊ. ठीक आहे. आई, आई ओ, काय ग, काय झालं? काही नाही, मी पद्मनाभ बजींना फोन केला होता, ते ऑफिसमध्येच होते. बोलणं झालं तुझं? बरं आहे का तो? हो, ते ठीक आहे. ॲक्च्युली त्यांच्या ऑफिसमधल्या कामगारांची काही प्रकृती ठीक नाही आहे, त्यामुळे ते हॉस्पिटललाच निघाले होते. किती धावपळ करतोय. हो ना आई, भाऊजी सांगत होते की आणखीन एक प्रॉब्लेम झाला होता. काय ग? कामगारांनी घेराव घातला होता आणि वादावादी झाली थोडीशी. अरे देवा, काय लागलंय सारखं त्याच्या मागे? सारखं कुठल्या ना कुठल्या तरी संकटात अडकतोय. त्या वादविवादात त्याचं कोणाशी भांडण तर नाही झालं ना? नाहीतर तो चिडला आणि मग नाही आई, आता सगळं ठीक आहे म्हणालेत भाऊजी. आणि म्हणालेत की वेळ मिळाला तर परत फोन करीन म्हणून. फोनवर काही खरं सांगतोय होय? तिथं त्याचा प्रॉब्लेम आणि इथे आपला जीव उगाच टांगणीला लागून राहिलाय. मागे काय तर पेपर्स घ्यायला त्या आगीत शिरला होता, नंतर त्या दंगलीत अडकला होता आणि आता हे. त्याच्या मागे काय लागले काय कळत नाही. कधी सुख नाहीये त्याच्या वाट्याला. आयुष्यात कायम दुःखच आलंय त्याच्या नशिबी. आई, हेही संकट टळेल, नका काळजी करू तुम्ही. तू म्हणतेस तसंच होऊ दे ग बाई, तसंच होईल. बरं, आता मी स्वयंपाकघरातलं बघते. हे संकट टळलं की पुढचं उभंच आहे, धर्मसंकट. पद्मनाभ पार्थच्या कंपनीतच काम करतोय. कार्तिकी पार्थची होणारी बायको आहे हे त्याला कळलं तर फार दुःखी होईल तो. पार्थच्या घरी येणं जाणं झालं तर कधीतरी हे कळणारच. कसं टाळायचं हे सगळं? देवा, माझ्या पद्मनाभला सगळ्यापासून दूर ठेव. तो सहन नाही करू शकणार, नाही करू शकणार. हॅलो हॅलो, कोण बोलतंय?
मी नील बोलतोय. पार्थच्या आई बोलतात का? हो मीच बोलते. हा आई, माझ्या मॅनेजरने टीव्हीवर बातमी बघितली. त्यांनी मला सांगितलं की पार्थच्या कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम झालाय म्हणून. हो रे, पार्कच्या कंपनीच्या कॅन्टीन मध्ये जे लोक जेवले ना त्यांना खूप त्रास होतोय. ओ माय गॉड. अरे बरंच मोठं प्रकरण झालं असावं. म्हणजे माझी सून गेलीये कंपनीत, तिचा फोन आला होता, तिने जे सांगितलं त्यावरून वाटतं मला. बघ ना, पार्थ हे नेमका इथे नाहीये, परदेशी गेलाय. मला काय करावं काही सुचतच नाहीये रे. शेवटी लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे ना. नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आत्ताच्या आत्ता कंपनीमध्ये पोहोचतोय. वहिनी आहे ना तिकडे? बघतो तिला काय हवं नको ते. ओके, हो. ठेवतो पण. हे बघा, झालेल्या प्रकाराच्या तीव्रतेची आम्हाला जाणीव आहे. चौकशी सुरू आहे. लवकरच सत्य काय आहे ते सगळं बाहेर येईल. तुम्ही सगळे इतकी वर्ष झालं या कंपनीत काम करताय. जेवणाच्या बाबतीत कधीही काही तक्रार होती का? जेवणाच्या बाबतीत जे काही झालं ते शोधण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. पोलिसही चौकशी करतात. तुम्ही सगळ्यांनीही सहकार्य करा. आमच्यासाठी आमचे सहकारी सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत. त्यांची सुरक्षा प्रथम. याचा अनुभव तुम्हाला असेल. पार्थ साहेबांवर तुमच्या सगळ्यांचा विश्वास आहे ना? हे बघा, काम थांबवू नका. यांनी कंपनीचं आणि पर्यायाने तुमचंच सगळ्यांचं नुकसान होणार. मला खात्री आहे कंपनीच्या विरोधात कुणी हे षडयंत्र रचून ही दुर्दैवी घटना घडून आणली. आम्ही त्याला सोडणार नाही. या घटनेत ज्यांच्या आरोग्याला हानी पोचली त्यांची सगळी जबाबदारी आम्ही घेतली. त्यांच्या उपचाराचा सगळा खर्च कंपनी उचलेल. यापुढे अशी कुठलीही घटना घडू नये याचीही आम्ही काळजी घेऊ. तुम्हाला सगळ्यांना माझी एकच विनंती आहे, आमच्यावर विश्वास ठेवा आणि कामाला रुजू व्हा. धन्यवाद. साहेब साहेब, तुम्ही जरा आत येता काय? आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आलोच. तुम्ही पुढे वा, मी आलोच. चला.